2025 मधला मोस्ट अवॉइडेड सिनेमा पुन्हा शिवाजीराजे भोसले यासाठी केला होता अट्टास. याच्या टीजर प्रसंगी आपण सगळे आज इथे भेटलेलो आहोत. राजे अवतरणार याची तारीख फायनली आज आपल्याला कळणार आहे. तुमचा वेळ न दवडता आपण पटकन टीजर बघून घेऊया. आधी टीजर प्लीज. ज्यांच्या नजरेतून ज्यांच्या संकल्पनेतून हा सिनेमा तुमच्या सगळ्यांच्या समोर येतोय ते महेश मांजरेकर सरांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. सर, काय सांगाल या सिनेमाबद्दल? फायनली तुमच्या मनातला तुमच्या संकल्पनेतला हा सिनेमा. नमस्कार. हा सिनेमा एक काय म्हणतात त्याला, एक दुःख होतं माझ्या मनात खूप वर्षांपासून. शेतकरी आत्महत्या विषय, त्या विषयाला कुठेतरी ऍड्रेस करणं गरजेचं होतं. आणि त्यानंतर ही दोन ब्रिलियंट ऍक्टर ज्यांना आत्ताच राष्ट्रीय पारितोषिक मिळालं, ती माझा पिक्चर बघून मी त्यांना घरी बोलवलं जीवाला. आणि असं मला लक्षात आलं की आमच्याबरोबर एक सिनेमा करणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी त्यांच्यासाठी सिनेमा लिहायचा म्हणून एक, ही जर का दोन शेतकऱ्यांची मुलं असतील तर काय होईल हा विचार आला. आणि तो लिहिला गेला सिनेमा, म्हणजे त्याचा स्क्रीन प्ले इट जस्ट हॅपन. आणि एक अत्यंत चिडलेले शिवाजी महाराज आज महाराष्ट्रात अवतरणार आहेत. म्हणजे आमचा सिनेमा रिलीज होईल तेव्हा. कारण आजची जी परिस्थिती बघितली तर मला वाटतं की ज्यांनी महाराष्ट्राचं भवितव्याचं स्वप्न पाहिलं त्यांना आजची परिस्थिती बघून काय वाटेल हा एक थॉट त्यात आला आणि हा सिनेमा लिहिला गेला. त्यामुळे टिपिकल हिरो हिरोईन डान्स गाणी असा सिनेमा नाही. तो खूप जेन्युइनली इथून केलेला सिनेमा आहे. आणि त्याच्या मागे तो करण्यामागची भावना पण खूप जेन्युइन होती. आणि मला तरी आय एम व्हेरी सॅटिस्फाईड जो सिनेमा झाला तसा. तुझी पण खूप मदत झाली. आणि हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचावा अगदी महाराष्ट्राच्या तळागाळात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही. तर त्यामुळे झीला पर्याय होता. कारण मी माझं खऱ्या अर्थाने मराठीतला प्रवास जो सुरू झाला तो झी पासून सुरू झाला. ते धक्का म्हणा किंवा काकास्पर्श, नटसम्राट, पांडुरंग आणि आता हा सिनेमा. आणि त्या प्रत्येक सिनेमाबद्दल मला खूप म्हणजे झी खरंच त्याला तो पोचवला लोकांपुढे. त्यामुळे मला आज त्या एक असोसिएशनची खूप खात्री आहे की हा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचेल. कारण हा प्रश्न लोकांपुढे येणं खूप गरजेचं होतं. आणि आपल्याकडे बऱ्याच अशा गोष्टी असतात त्या नॉर्मल माणसांनी सांगितलेले कळत नाही. पण शिवाजी महाराजांनी सांगितलं की आपण त्याच्यामध्ये जरा व्यवस्थित लक्ष देतो. आणि आता हा माझ्या हातून तो निघाला आहे. तर 31 तारीख डिक्लेअर करायची होती ना, तर तो येईल आपल्या सगळ्यांच्या भेटीला. आणि बोल आपण गप्पा मारू. सर, तुम्ही एका मुलाखतीत म्हणाला होतात की मराठी सिनेमाची ताकद तुम्हाला दाखवायची आणि ती दिसली आज आम्हाला, असं म्हणायला हरकत नाही. मी या सिनेमाचे निर्माते राहुल सुगत, राहुल पुराणे आणि वीरेन भोवाळकर यांना रंगमंचावर येण्याची विनंती. चित्रपट मी पाहिलेला आहे आणि मी एवढं सांगेन की ह्या चित्रपटातून महाराज बोलणार आहेत. आणि महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने नुसतं ऐकायचंच नाही आहे पण जगण्याचा प्रयत्न करायचा असं मला वाटतं. सर जसं म्हणाले, प्रत्येक वेळी झी आणि महेश सर जेव्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा इतिहास घडला आहे. आणि याही वेळेस 5व्या वेळेस तो घडेल अशी मला खात्री आहे. थँक्यू. महाराजांची भूमिका साकारली तो आपला सिद्धार्थ बोळके. सिद्धार्थ, काय वाटतं, काय भावना आहेत? आणि महाराज साकारताना जी जबाबदारी होती, अ ग्रेट पॉवर कम्स विथ अ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी आपण म्हणतो, एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती. काय वाटतं तुला याच्याबद्दल? नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रोल एखाद्या नटाला जर मिळतो तर ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते, जसं तू म्हणालास. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी मी पेलवू शकेन हा विश्वास महेश सरांनी माझ्यावर दाखवला, त्याच्यामुळे मी खरंच कृतज्ञ आहे.
कुठलाही रोल आला तर आपण त्याच्यासाठी काहीतरी तयारी करतो, फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करतो वगैरे, पण ते सगळं करायचंच होतं याच्यात. पण सरांनी सांगितलं होतं की ह्या चित्रपटातले आपले जे शिवाजी महाराज आहेत ते प्रचंड चिडलेले शिवाजी महाराज आहेत. आणि मग मी जेव्हा गोष्ट ऐकत होतो, आम्ही डायलॉग वाचत होतो, तर खरंच आजची आपल्या महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, आपल्या मराठी माणसाची जी परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची आजच्या आपल्या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे, म्हणजे गेल्या 10 वर्षात जवळपास 1 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. किंवा गेल्या 2 वर्षांची जर आपण सरासरी काढली तर दिवसाला 10 शेतकरी आजही आत्महत्या करतात. तर ही म्हणजे आपण शेतकरी आत्महत्या करत आहेत हे आपल्या कानावर पडत असतं, पण खरंच हे आकडे ज्या वेळेला ह्या भूमिकेच्या रूपाने म्हणजे त्या स्क्रिप्टच्या ह्याच्याने जेव्हा माझ्याकडे येतो तर मी स्वतः खूप अस्वस्थ झालो, माझी खूप चिडचिड होत होती. मग मला असं एक विचार आला की खरंच जर महाराज वरून हे बघत असतील आजची परिस्थिती, म्हणजे महाराज जेव्हा हयात होते तेव्हा त्यांच्या रयतेतल्या एका माणसाला काही जरी त्रास झाला, त्यांच्यावर अन्याय झाला तर त्याचा चौरंगा करायचा. तर आजची परिस्थिती बघून त्यांची तळपायाची आग मस्तकात कशी जात असेल, किती दमा राग येत असेल, तर ही त्यांची जी भूमिका आहे ते जर असते तर त्यांनी काय म्हटली असती, ही भूमिका या चित्रपटातून मी मांडण्याचा प्रयत्न केला. येस. आणि ज्यांच्यामुळे हा सिनेमा जसं सर म्हणतात झाला ते 2 त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांना मी रंगमंचावर बोलतो. त्यानंतर या सिनेमाचे खूप महत्वाचे पात्र ज्यांनी रंगवली ते मनीष देसाई सर आणि विक्रम गायकवाड सर यांनी प्लीज रंगमंचावर यावं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आणि मयेश मांजरेकर सर हे मराठी चित्रपट सृष्टीचे आयकॉन. म्हणजे जेव्हा मयेश मांजरेकर सरांच्या कल्पनेत पुन्हा शिवाजी महाराज जर महाराष्ट्राच्या भूमीवर आले तर काय होऊ शकतं ही जेव्हा कल्पना आपल्या सगळ्या समोर येते त्यातच मला असं वाटतं खूप मोठं सिनेमा आहे. पुन्हा शिवाजी महाराज पोहोचले, पुन्हा का असा प्रश्न परत लोकांना पडला असू शकतो. तर शिवाजी महाराज आपले प्रत्येकाच्या मनामनात आहेत, ते राहणारच आहेत, पुढच्या पिढीच्या राहणार आहेत, ते कधीच जाणार नाही. पण आपल्या नंतरच्या पिढीच्या मनामध्ये जर आज शिवाजी महाराज परत आले तर काय होऊ शकतं. महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी त्यांची पुन्हा एकदा त्यांचं म्हणजे महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या रूपाने काय काय घडू शकतं हे आपल्याला चित्रपटात बघायला मिळणार. माझं नेहमी एक म्हणणं असतं की मनोबंध आणि हा खूप महत्वाचा असतो प्रत्येकाच्या आयुष्यात. मला इतका आनंद झाला जेव्हा महेश सरांचा मला फोन आला की महेश तुला या सिनेमामध्ये असा रोल करायचा आहे. कारण महेश मांजरेकर सरांपर्यंत पोहोचायला म्हणजे माझ्या इंडस्ट्रीमध्ये माझे 33 वर्ष झाले असतील तर महेश मांजरेकर सरांपर्यंत पोहोचायला त्यातले 30 वर्ष मला लागलेली आहे. आणि या निमित्ताने मी त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. एक महत्वाची भूमिका या चित्रपटामधून कल्पना, ती कुठली भूमिका आहे हे तुम्हाला ट्रेलर आल्यानंतर दिसेल, ती त्यामध्ये दिसणार नाही. पण तुम्हाला नक्की सांगतो हा चित्रपट जसं महेश सरांचं स्वप्न आहे की हा चित्रपट मराठी इंडस्ट्रीज पुन्हा एकदा इतिहास घडवेल, हे 100% तसंच होणार आहे. हा चित्रपट आमचा नाही, हा चित्रपट सगळ्यांचा आहे. महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे, महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक जनतेचा आहे, ज्याला असं वाटत असतं की यापेक्षा काहीतरी वेगळं महाराष्ट्राचं चित्र असा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आणि सर नायडू मूवी सरांनी बघितलं होतं तर त्यांनी मला घरी बोलवलं होतं आणि ते म्हणले आपण दोघं मूवी करूया म्हणून. आणि हा मूवी पुन्हा शिवाजी राजे भोसले मी त्यांच्यासोबत केला. बरोबर बरोबर. तू म्हणजे तू जर सेटवर काय केलं ते पण सांगू माझ्या. सेटवर मी मजा पण करत होते आणि शूटिंग पण. शूटिंग मध्ये मजा करत होती की मजेमध्ये शूटिंग करत होती मध्ये मध्ये? हा
सीन कट झालं की मस्ती आणि मग सीन कट झालं की ऍक्टिंग. वाटत तू काय सांगशील? खूप मजा होते. पुण्यात गोष्ट होते त्यासाठी अर्थात खूप मोठी होतं माझी जी नवीन मुली नवीन होते जी कळलं खूप मोठं. क्या बात आहे. आम्हाला तुमच्या दोघांचा सारखा अभिमान आहे. मी आधी मला महेश सरांचे खूप खूप धन्यवाद द्यायचे त्यांना की त्यांनी मला मी या चित्रपटात निगेटिव्ह रोल करतोय, विलनचा रोल करतोय. मी सकाळी आरशात स्वतःला बघतो तेव्हा मला असं वाटतं की मी साधारणपणे चित्रकलेच्या शिक्षकासारखा दिसतो. तर त्यांनी माझ्यामध्ये इतका कम्प्लीट निगेटिव्ह रोल, मोठा रोल देण्याची जबाबदारी माझ्यावर दिली, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि हा चित्रपट ज्या पद्धतीने लिहिला गेला आणि सरांचं जे त्याच्यावर त्यांचा विचार होता त्याच्या मागे, तर मी विलन केलंय. मला महाराजांनी बऱ्याच ठिकाणी मारलंय. त्यांनी मला तेव्हा जे महाराज बोलतात ना की तेव्हा एक माणूस म्हणून शूटिंग करत असताना सुद्धा माझ्या अंगावर काटा येत होता की काय परिस्थिती. म्हणजे 400 वर्षांपूर्वी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. आज ती स्थिती नाहीये. आज रात्री अपरात्री तुमच्यावर मुघल हल्ला करणार नाहीये, कुतुबशाह येणार नाहीये, आदिलशाह येणार नाहीये. खूप सोपं आहे राज्य करणं, तरी लाखो शेतकरी आत्महत्या करतात. आज तुम्हाला टॅक्स येतोय, तुम्हाला सुसंस्कृत नागरिक मिळालेले आहेत, तुमच्यावर उत्सुकपणे हल्ला करणार नाहीये, तरीही ही परिस्थिती आहे जी 400 वर्षांपूर्वी अजिबात नव्हती. एक चूक माफ केली जायची नाही त्यांच्या स्वतःच्या सैन्यातली. आज खूपच उलटी परिस्थिती आहे. महाराज काय आग होत असेल त्यांची आता ह्या क्षणाला, हे सरांनी इतकं छान दाखवलंय. इतकं ते अग्रेशन महाराजांचं जे या चित्रपटात आलंय ते प्रत्येक मराठी प्रेक्षक, महाराष्ट्रात राहणारा, महाराष्ट्राच्या बाहेर राहणारा, तो त्याच्या काळजाला जाऊन भिडणार आहे हा चित्रपट असं मला वाटतं. नमस्कार. हा सिनेमा करता म्हणजे हा सिनेमा बजेट वाईज पण कमी नव्हता, खूप मोठं बजेट होतं. आणि लिहिला तर म्हटलं लिहिलंय का मस्तीत, पण म्हटले मराठी सिनेमाची परिस्थिती बघता म्हटलं निर्माता मिळेल की नाही. पण मला 3 अप्रतिम निर्माते मिळालेत. एक त्यातले ते नाही आहेत, ते अमेरिकेत असतात. राहुल पौराणिक, राहुल सुगंध, अनुपजी आणि आमचा मित्र विरेन हे उभे राहिले या सिनेमासाठी. मग त्यांचे मला खूप आभार मानायचे. बरं, यातले प्रत्येक सयाजी शिंदे इथे नाहीये, खूप सारे ऍक्टर्स नाहीयेत, पृथ्वी प्रताप नाहीये, रोहित माने नाहीये, असे खूप लोक नाही. पण मला वाटतं प्रत्येक जण आमची इकडे 2 आमच्या आर्टिस्ट बसलेले आहेत. निलिमा तिकडे फोन करतो म्हटलं स्टेजवर नाही बोललो, पण निलिमा माझी काय लकी मॅस्कॉट आहे. ती जुनं फर्निचर मध्ये पण होती. आणि सानिका ना, हा सानिका स्पेशल अपियरन्स केलं. सानिका कॉम्पन्सेट फॉर द नेक्स्ट फिल्म. आमचे विनय प्रेसमध्ये खूपच ऍक्टर बनायला लागले, त्यामुळे मला ते छान वाटतं. पण ते बरंच त्यांना ऍक्टर केलं की ते रिव्ह्यूज चांगले लिहितात. पण खरंच हा सिनेमा करताना मला एकट्याला शक्य नव्हता तो. आमचे फाईट डिरेक्टर ज्यांनी खरंच खूप मेहनत घेतली. ऍक्शन खूप आहे पिक्चरमध्ये. आमचा एडिटर त्याने जवळजवळ 2 पिक्चर सोडले हा पिक्चर करायला म्हणून. तो म्हणाला की इतका वेळ जगात कुठल्या पिक्चरला दिला नव्हता. आणि म्हणजे त्याने खरंच सांगतो तो ते संपला की ते शूट एडिटिंग संपलं तर ते दुसरा पिक्चर सुरू होत होता. तो म्हणाला मला इच्छाच होत नाही काम करायची. तर ते देर आर लॉट ऑफ पीपल हू हॅव सॅक्रिफाइस्ड अ लॉट आणि जे उभे राहिले. आणि आता मी काय म्हणतात लगाम झीच्या हातात दिलं त्यांनी. आणि मला माहिती आहे दे आर गुड रायडर्स, त्यामुळे मला त्याची काही हे नाही. त्यांनी प्रूव्ह केले गेले 2 पिक्चर. त्यामुळे सगळे म्हणजे ज्यांची कोणाची नावं राहिली असतील थँक्यू म्हणायची. आमची गौरी म्हणजे गौरीच असल्यामुळे गौरी आणि मेधा असे फार नाही पिक्चरमध्ये. पण ते काय आहे हे आमचे कोणी नसेल तर जिसका कोणी नाही होता उसका. पण अजून कोणाचं नाव राहिलं असेल तर बाकी आता म्हणजे PR सांभाळणारे म्हणा किंवा सोशल मीडिया सांभाळणारे म्हणा, आय वुड बी
वी मेक दिस द माइलस्टोन फिल्म. आपल्या हातात आहे आता हाऊ टू गो अबाउट इट. थँक्यू. चित्रपटाची सुरुवात माझी 36 वर्षापूर्वी महेश भाईंनीच करून दिलेली आहे. आज त्यावेळेला मी त्यांच्याकडे स्पॉटबॉयपासून तर बॅकस्टेजची सगळीच कामं केलेली आहेत आणि डिस्ट्रीब्युशन क्षेत्रामध्ये 1995 मध्ये 15 डिसेंबर 1995 पहिला सिनेमा आई मला काहीच माहीत नव्हतं. महेश भाईंनी पाण्यात ढकलून दिलं आणि स्वतः सोबत उभे राहिले, माझ्याबरोबर महाराष्ट्रात फिरले आणि मला डिस्ट्रीब्युशन मध्ये आणलं. तेव्हापासून तर आज ताग आहेत. महेश भाईंचे बरेच सगळे सिनेमे मी केले जवळपास, काही पाठीमागून केले असतील, काही सोबत केलेले आहेत आणि टचवूड सगळे सक्सेस आहे. आणि माझी एक जबाबदारी आता अशी आहे की हा सिनेमा महाराष्ट्रात जिथे जिथे थिएटर आहे आणि ज्या गावामध्ये थिएटर आहे त्या गावाच्या प्रत्येक थिएटरमध्ये हा सिनेमा लावण्याची जबाबदारी आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा आणि परदेशात ती नरेश सर आणि आमची सगळी टीम जी स्टुडिओची आश्वासन देतो हे सगळं आम्ही करूया.